आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक महामंडळाला एकाच वेळी 50 कोटी रुपये मंजूर। महामंडळाच्या वतीने राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार। मुंबई महापालिका कार्यकारी लिपिक भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना मोठा दिलासा। भरतीतील 10वी आणि पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्णाची अट रद्द। अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आता गरज नाही। अंबरनाथमध्ये आनंदाच्या शिधाची बाजारात विक्री। सामाजिक कार्यकर्त्यांनी विक्रीसाठी नेताना खाद्यतेल रंगी हात पकडलं। रेशन दुकानातील कर्मचारी आणि टेम्पो चालकाला अटक। डोंबिवली कल्याण दरम्यान धावत्या लोकलमधून गणेश मूर्तीसाठी घेतलेली सोन्या चांदीची दागिने लंपास। सीसीटीव्हीच्या मदतीने 4 आरोपींना अटक। 7,34,000चा मुद्देमाल जप्त। कल्याणमध्ये क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड। धावत्या रिक्षातून उडी मारत विद्यार्थिनीने पळ काढला। छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला कोळशीवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मुंबईच्या कांदिवलीतील पश्चिम द्रुतगती महामार्ग पुलाचं उद्घाटन। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ट्रॅफिक समस्या कमी होणार। जीटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा। महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची 199 पदं रिक्त। कर्मचाऱ्यांना भावी रुग्णसेवा तसंच विद्यार्थ्यांचं शिक्षण बाधित होण्याची शक्यता। निवृत्त शास्त्रज्ञ विनायक कोळवणकर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता। बांद्राच्या राहत्या घरातून बेपत्ता। कोळवणकर यांची पोखरण अणुचाचणीत मोठी भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। मुकेश अंबानी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची हजेरी।